निरंकारी मिशनद्वारे मानव सेवेसाठी रक्तदान शिबिराचे प्रशंसनीय कार्य. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. देशभरात 500हून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर. अहिल्यानगर शाखामध्ये संत निरंकारी भवन येथे 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संत निरंकारी मिशनच्या वतीने युग प्रवर्तक बाबा गुरुबचन सिंहजी महाराज यांच्या 45व्या स्मृती दिनानिमित्त मानव एकता दिवस साजरा करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर एम ए माजिद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दीप प्रज्वलन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात जयकुमार खुपचंदानी, अनिल टकले, शिवाजी भोसले, दीपा यनगंदुल, रमेश तनवानी, किशन पंजवानी, रूपचंद मोरतवानी, भगवान बालाजी, डॉक्टर टेकवानी, गणेश परभणे, अशोक दैफळे व संत निरंकारी मंडळाचे सेवादल आदी मान्यवर उपस्थित होते व दुपारपर्यंत अनेक मान्यवरांनी शिबिरात भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 2003 से 2007 तक चंडीगढ़ में एजुकेशन ले चुका हूँ। वहाँ पर एक सेंट्रल गवर्नमेंट स्टूडेंट PTI चंडीगढ़, हमारे ऑपरेशन थिएटर में और हमारे हेड ऑफ डिपार्टमेंट का नाम डॉक्टर गोविंद सिंह था। उनका हमेशा निरंकारी मिशन से ताल्लुक रह चुका है। तो हम लोग रोज जो सवेरे जो ऑपरेशन थिएटर में जब हम सुनते थे पहले ऑपरेशन करने से पहले, वो एक निरंकारी मिशन के उनका एक पहले एक धार्मिक थीम बजता था। उसके बाद हम लोग ऑपरेशन शुरू करते थे। तो मेरी पहचान 2003 से 2007 तक रोज ऑपरेशन थिएटर में जब हम ऑपरेशन चंडीगढ़ में PTI चंडीगढ़ में वो एक निरंकारी मिशन के एक थीम और उनके एक ऐसे थीम से और उनकी बातों से एक बातों से शुरू होता था। अगर आप दुनिया में देखें तो ईश्वर ने जो मनुष्य जाति को इस दुनिया में भेजा है, सो सभी लोग का एक रहता है कि मुझे किस बात में खुशी होती है। जब हमारे दुनिया भर के साइंटिस्ट ने देखा है कि सबसे ज्यादा एक इंसान को दिल की तसल्ली, दिल की खुशी, जिसको अंग्रेजी भाषा में पीस, ये सब चीज कैसे मिलता है, यानी इंसान ऐसी कौन सी चीज करे जिसमें सबसे ज्यादा उसको खुशी मिले। जैसा बहुत सारे साइंटिस्ट ने ह्यूमन रिसर्च, सोशल रिसर्च, मेंटल रिसर्च पे काम किया। एक सोशियोलॉजी के साइंटिस्ट ने कम से कम ऑलमोस्ट 10 लाख ह्यूमन जो अडल्ट है, जो बाशऊर अडल्ट है, उन पे ऐसे रिसर्च किया है। और उसके बाद एक चीज जो बताई है तो शायद हमें पता होकर भी हमें पता नहीं थी। सो वो साइंटिस्ट का ऐसा कहना था कि एक इंसान को सबसे ज्यादा तसल्ली, सबसे ज्यादा खुशी, सबसे ज्यादा इत्मीनान, सबसे ज्यादा सुकून तब मिलता है कि जब वो दूसरे मनुष्य जाति, दूसरे इंसान को सुख दे। यानी एक इंसान ने दूसरे इंसान को सुख दे, उसके लिए कुछ भला करे, उसके लिए कुछ काम करे। गुरुबचन सिंह महाराज यांच्या स्मृतीत मानव एकता दिवस आज निरंकारी मिशन नगर शाखेत, तसेच मिशनच्या देशभरात जेवढे शाखा आहेत तिथे आज हा मानव एकता दिवस मोठ्या उत्साहात आणि मोठ्या श्रद्धेने निरंकारी भक्तगण साजरा करीत असतात. त्या निमित्ताने आज देशभर आणि विदेशात सुद्धा जिथे निरंकारी मिशनच्या शाखा आहेत त्यापैकी आज 500 शाखांमध्ये एकाच वेळेस आज हा रक्तदान शिबिरचे आयोजन केले आहे आणि सत्संग कार्यक्रमांचे आयोजन सगळीकडे केले जात आहे. आज जसं निरंकारी मिशनचं नगर शाखेत हा जो रक्तदान शिबिर होत आहे, नगर शाखेत हा यंदाचा 28वा वर्ष आहे की आम्ही सलग 28 वर्षापासून येथे हा रक्तदान शिबिर आयोजित करीत आहोत. आणि निरंकारी मिशनच्या वतीने हा 1986 पासून बाबा सिंहजी महाराज यांनी सुरू केलेला रक्तदान अभियान तो आज अविरतपणे चालू आहे. आणि आजपर्यंत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात 850हून अधिक शिबिरे घेतले गेली आहेत आणि त्याचे अंदाजे 14 लाखहून अधिक रक्त एकत्रित करून ते ब्लड बँकच्याद्वारे गरजू रुग्णापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. तर आज इथे हा जो रक्तदान शिबिर होत आहे त्यानिमित्ताने मी नगरवासियांना आवाहन करेल की त्यांनी मोठ्या संख्येने इथे येऊन रक्तदान करावे आणि एक रक्तदान ज्याला खूप रक्त
रक्तदान ज्याला महादान म्हणलेलं आहे, पुण्यकर्म रक्तदान केल्याने मिळत आहे, तर त्याचे रुग्णाने रक्तदात्याने त्याचे लाभ घ्यावा अशी मी निरंकारी मिशनच्या नगर शाखेच्या वतीने सर्वांना आवाहन